नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर आणि माझ्या तमाम सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, संस्थापक अध्यक्ष आपल्या दशरथ कुलकर्णी सरांनी हे लावलेलं रोपटं अगदी खऱ्या अर्थाने आता वटवृक्षात रूपांतरित झालेलं आहे. त्याचं चित्र आपण बघतोच आहे. कारण इतक्या आपल्या सावित्रीच्या तमाम लेखी वेगवेगळे सदर घेऊन वेगवेगळे विषय घेऊन आपल्या समोर व्हिडिओ सादर करतात आणि आपण ते बघतोच आहोत. केवळ हाऊसवाईफ त्यांना वेळ असते म्हणून व्हिडिओ करतात असं नाही. नोकरी करणाऱ्या महिलासुद्धा वेळातून वेळ काढून आपल्या सावित्री शक्तीपीठासाठी एखादा व्हिडिओ बनवतात आणि आपणापुढे सादर करतात. हे कशामुळे होतं? त्यांना कुणी कर म्हणतं म्हणून नाही, तर त्यांना आतून असं वाटतं की सावित्री शक्तीपीठाचा आपणही कुठेतरी भाग असावा आणि म्हणून त्या इतके या व्हिडिओ करायला मेहनत घेतात. आता साधं व्हिडिओ करणं म्हणजे साधी गोष्ट नाही मैत्रिणींनो, त्याच्यासाठी खास वेळ काढावा लागतो. तर हेच कौतुक आपल्या सावित्रीच्या लेकींचं आहे. कारण त्या केवळ व्हिडिओ करत नाही, तर त्या एखाद्या विषयावर ज्या विषयावर त्यांना व्हिडिओ करायचा आहे त्या विषयाचा अभ्यास करतात आणि अभ्यासपूर्वक तो व्हिडिओ सादर करतात. मैत्रिणींनो, मला म्हणायला खूप चांगलं वाटेल ते म्हणजे आपल्या सरांनी नुकतंच उन्हाळ्यासाठी एक नवीन सदर सुरू केलेलं आहे. ते म्हणजे उन्हाळी विशेष महाराष्ट्र दर्शन हे त्या सदराचं नाव आहे. यात सुद्धा आपल्या महिला कमी नाही. एक एक सुंदर सुंदर उखाणं या महिलांनी घेतलं आणि आपणापुढे सादर केलं. खरंच मला या सर्व सावित्रीच्या लेकींचं अगदी मनापासून कौतुक करावंसं वाटत आहे. कुणी एखादी गोष्ट सांगतात, ते पण एका वेळेला नाही तर एक एक पार्ट करून असताना देखील ती व्हिडिओ मैत्रिणींनो त्यांचे व्हिडिओ बघितल्या जातात. हे कशामुळे? तर ही केवळ सावित्री शक्तीपीठाची ही किमया आहे. म्हणून त्या आठवणींनी प्रत्येक सदर त्यांचा पाहिला जातो आहे आणि हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सावित्री शक्तीपीठाच्या पदाधिकारी अतिशय उत्तमपणे पार पाडतात आहे. त्यामध्ये मी आपणाला सांगू इच्छिते, आपल्या सावित्री शक्तीपीठाच्या सरव्यवस्थापक माननीय सौ विशाखा यवतकर यवतमाळहून, तसेच अर्चना कावलकर ह्या माणिकवाडा यवतमाळ जिल्ह्यातीलच माणिकवाडा तिथून हे काम करत असतात. परतवाड्याहून अपर्णा जावरकर हे काम बघत असतात. नागपूरमध्ये विदर्भच्या त्या काम बघतात. अशा माननीय सौ संगीता बानाईत त्यांनीसुद्धा व्हिडिओ छान केले आणि अगदी सर्वांना तो व्हिडिओ आवडलेला आहे. तसेच आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या माननीय सुनीताताई शिंदे ह्यांचे तर कौतुक किती करावं ते कमीच आहे. या प्रत्यक्ष व्हिडिओ दिसत नाही, पण ह्या न दिसताना सुद्धा यांचा व्हिडिओ इतका अप्रतिम असतो की तो सतत कानातला असा गोड वाटतो आणि सतत ऐकावासा वाटतो. तसेच नागपूरहून अलकाताई झाडे यांचं आपलं हे काम बघत असतात. अशा तमाम सरांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून एक एक हिरे उचलले आणि आपल्या सावित्री शक्तीपीठाला ते त्यांनी दिलेले आहेत. तसेच शिलाताई चर्जन ह्यांनी तर वेगवेगळे व्हिडिओ सादर केले आहे. म्हणजे रमाईचा सादर केलेला आहे, अहिल्याबाई होळकरांचा केलेला आहे. तसेच त्या वेगवेगळ्या विषयावर बोलून आपल्या सर्वांना वेगवेगळी माहिती देत असतात. विशाखा यवतकर ह्या तर यांच्याबद्दल काय बोलावं, ह्या तर म्हणजे आपल्या सावित्री शक्तीपीठासाठी हजर असतात प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि शिवाय दिवसभराचं कार्याचं कामकाजाचं नियोजन हे सुद्धा विशाखाताई अतिशय उत्तमपणे पार पाडतात. तसेच मैत्रिणींनो, या सदरामध्ये ज्या ज्या सावित्रीच्या लेकींनी वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहे त्या सर्व सावित्रीच्या लेकींचं मी अगदी राज्याध्यक्ष म्हणून मनापासून खूप खूप त्यांचं अभिनंदन करते. मैत्रिणींनो, असेच तुम्ही वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ करीत चला आणि आपल्या सावित्री शक्तीपीठाच्या आपल्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलवर टाकत चला. आणि या सर्व गोष्टींची मी श्रेय आपले माननीय दशरथ कुलकर्णी सरांना देते. कारण त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि म्हणूनच आम्ही
हे सदर चालवू शकतो किंवा सावित्री शक्तिपीठामध्ये आम्ही काम करू शकतो. अजून मला एक सांगायचं आहे. परतवाड्याहून आमच्या नवीन अध्यक्ष झालेले आहे अनुराधा भुसकट. त्यांचे देखील व्हिडिओ अतिशय सुंदर आहे. तसेच मला असं वाटते परतवाड्याहून जरा जास्त व्हिडिओ येतात आहे. परतवाड्याहूनच आमच्या रुपालीताई दहेकर ह्या जिल्ह्याच्या म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहे. त्यांनीसुद्धा 2-3 व्हिडिओ खूप सुंदर केलेले आहे. तसेच विद्याताई पवार ह्यांचेसुद्धा व्हिडिओ अतिशय सुंदर झालेले आहेत. असे म्हणजे मला पण एक अभिमान वाटते, कारण मी आता परतवाड्याला राहते आणि परतवाड्याहून जास्त सावित्रीच्या लेकींचे व्हिडिओ आपणापुढे येत असतात. तर प्रत्येकीचं नाव मला माहिती नाही, कारण कसं होते आपण व्हिडिओ बघतो आणि ती स्टोरी लक्षात राहते, नाव तेवढं लक्षात राहत नाही. हां, विद्याताईंचा पण व्हिडिओ खूप छान आहे, छान असतो. त्यांनी एक गोष्टीचं सदर चालू केलेलं आहे. एका मुलाला उदाहरण देण्याबाबत ते सदर आहे. ते सुद्धा खूप सुंदर आहे. तर आधीच खूप मनापासून माफी मागते, कारण प्रत्येकाचे नाव आठवणं शक्य होत नाही. तर सर्वांचे खूप 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 मनापासून अगदी खूप खूप अभिनंदन. आणि वरचेवर तुम्ही व्हिडिओ करीत चला आणि आपल्या सावित्री शक्तिपीठाला तुमच्या टॅलेंट वापरायचं संधी तुमच्या टॅलेंटला द्या. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि अभिनंदन करते. आणि काही चुकल्यास माफ करा. जय ज्योती, जय सावित्री.